नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ट्रेन लवर्स सायम या यूट्यूब चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत पुणे ते गोवा या रेल्वे मार्गावरील गाड्यांची संपूर्ण माहिती। गोवा म्हटले की प्रत्येकाच्या मनात उत्साह, समुद्रकिनारे आणि पर्यटन स्थळ डोळ्यासमोर येतात। तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। मित्रांनो, पुणे जंक्शन ते मडगाव जंक्शन दरम्यान एकूण 3 रेल्वे धावतात। यामध्ये एक मेल एक्सप्रेस तर 2 सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्यांचा समावेश आहे। पुणे ते मडगाव हे 634 किलोमीटरचे अंतर ही गाडी 12 तासामध्ये पूर्ण करते। तर स्लोएस्ट ट्रेन ही पूर्णा एक्सप्रेस आहे। पुणे ते मडगाव हे 552 किलोमीटरचे अंतर ही गाडी 14 तास 5 मिनिटांमध्ये पूर्ण करते। आता मित्रांनो, तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की पुणे ते मडगाव हे 634 किलोमीटरचे अंतर असताना ही 552 किलोमीटर का? तर मित्रांनो, याचं उत्तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये नक्कीच मिळेल। आता मित्रांनो, आपण पुणे जंक्शन वरून मडगाव जंक्शनला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची सविस्तर माहिती जाणून घेऊया। गाडी नंबर 12780 गोवा एक्सप्रेस ही गाडी दररोज संध्याकाळी 5:10 पुणे जंक्शन वरून सुटते। तर मडगाव जंक्शनला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 5:40 पोहोचते। पुणे जंक्शन ते मडगाव जंक्शन हे 552 किलोमीटरचे अंतर ही गाडी 12 तास 30 मिनिटांमध्ये 13 हॉल्ट घेत पूर्ण करते। आपल्या पुणे जंक्शन ते मडगाव या प्रवासादरम्यान ही गाडी सातारा, कराड, सांगली, मिरज जंक्शन, बेळगाव, लोंढा जंक्शन या महत्वाच्या स्टेशनवरती थांबते। पुणे ते मडगाव दरम्यान या गाडीचे तिकीट दर स्लीपरसाठी 375 रुपये, थर्ड एसी साठी 980 रुपये, सेकंड एसी साठी 1365 रुपये, तर फर्स्ट एसी साठी 2270 रुपये आहे। गाडी नंबर 22150 पुणे एर्नाकुलम जंक्शन सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी आणि बुधवारी पुणे जंक्शन वरून संध्याकाळी 6:45 सुटते। तर मडगाव जंक्शनला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 6:45 पोहोचते। पुणे जंक्शन ते मडगाव जंक्शन हे 634 किलोमीटरचे अंतर ही गाडी 12 तासामध्ये 5 हॉल्ट घेत पूर्ण करते। मित्रांनो, मगाशी जो तुम्हाला प्रश्न पडला होता, पुणे जंक्शन ते मडगाव जंक्शन हे 552 किलोमीटरचे अंतर असताना ही गाडी 634 किलोमीटरचे अंतर कसे पूर्ण करते? तर मित्रांनो, ही जी गाडी आहे ही गाडी पुणे जंक्शन, पनवेल जंक्शन, चिपळूण, रत्नागिरी या मार्गे मडगाव जंक्शनला जाते। त्यामुळे या गाडीचे अंतर वाढते। पुणे जंक्शन ते मडगाव जंक्शन या दरम्यान या गाडीचे तिकीट दर स्लीपरसाठी 460 रुपये, थर्ड एसी साठी 1210 रुपये, तर सेकंड एसी साठी 1700 रुपये आहे। गाडी नंबर 11097 पूर्णा एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शनिवारी पुणे जंक्शन वरून रात्री 10:50 सुटते। तर मडगाव जंक्शनला ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी 12:55 पोहोचते। पुणे जंक्शन ते मडगाव जंक्शन हे 552 किलोमीटरचे अंतर ही गाडी 14 तास 5 मिनिटांमध्ये 10 हॉल्ट घेत पूर्ण करते। आपल्या पुणे जंक्शन ते मडगाव जंक्शन या प्रवासादरम्यान ही गाडी सातारा, कराड, सांगली, मिरज जंक्शन, बेळगाव, लोंढा जंक्शन अशा प्रमुख स्थानकावरती थांबते। आता या गाडीच्या तिकीट दराबद्दल सांगायचं झाल्यास पुणे जंक्शन ते मडगाव जंक्शन दरम्यान या गाडीचे तिकीट दर स्लीपरसाठी 325 रुपये, थर्ड एसी साठी 895 रुपये, तर सेकंड एसी साठी 1280 रुपये आहे। या सर्व ट्रेनने प्रवास केल्यावर आपण दुसऱ्या दिवशी सकाळी गोव्याला पोहोचतो। मित्रांनो, ट्रेनने गोव्याला पोहोचल्यावर नक्की भेट द्यावी अशी काही ठिकाणं म्हणजे सर्वात पहिला आहे कळंगूट बीच, गोव्याचा सर्वात लोकप्रिय समुद्र किनारा आहे हा। 2 नंबर आहे बागा बीच, हे वॉटर स्पोर्ट्स साठी प्रसिद्ध आहे। तिसरा आहे फोर्ट अगवाडा, इतिहास प्रेमींसाठी हे खूप खास आहे। चौथा आहे बॉम जिजस चर्च, जागतिक वारसा स्थळ। आणि मित्रांनो, 5वं ठिकाण आहे दूधसागर धबधबा। आणि यातील जो दूधसागर धबधबा आहे तो आपल्याला फक्त 2 ट्रेन मधूनच पाहायला मिळतो, आणि त्या ट्रेन आहेत गोवा एक्सप्रेस आणि पूर्णा एक्सप्रेस। ह्या 2 ट्रेन मधून आपल्याला दूधसागर वॉटरफॉल नक्की पाहायला मिळतो। तर मित्रांनो, ही होती पुणे ते गोवा रेल्वे मार्गाची संपूर्ण माहिती, गाड्यांचे वेळापत्रक आणि सोबत गोव्यातील पर्यटन स्थळ। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही गोव्याला गेलात का आणि कुठला बीच तुम्हाला सर्वात जास्त आवडला। आणि अजून रेल्वे व प्रवासाची संबंधित माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।